गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? आज आपण सकाळी परत तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि आता आपण निघणार आहोत चिमूरसाठी, नागपूरला, चंद्रपूरला. खास व्हिडिओ याच्यासाठी बनवतो आहे की तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी आलात तर इथे शिंदे कॉर्नर नावाचं हॉटेल आहे, तिथे नक्की या. इकडचा डोसा असेल, उपमा असेल किंवा पोहा असेल आणि चहा तर ट्राय कराच, एकदम मस्त चहा मिळतो इथे. शिंदे कॉर्नर मेन चौकात हे हॉटेल आहे. काल आम्ही रात्री आतमध्ये आमच्या साईडला पण छोटे छोटे हॉटेल आहेत, पण तिथे डोसा वगैरे आंबलेला होता, मीठ नव्हता. आणि इथे आम्ही जो डोसा किंवा इडली किंवा उपमा असेल, शिरा असेल, हा आम्ही ट्राय केला आणि खूप मस्त होता. चव आम्हाला खूप आवडली. बस एवढंच सांगायसाठी मी हा व्हिडिओ करतो. धन्यवाद. तुळजापूरवरून आम्ही आता निघालोय डायरेक्ट चंद्रपूर. 557 किलोमीटर दाखवत आहे चंद्रपूर. नागपूर 539 किलोमीटर आहे, त्याच्या पुढे 557 दाखवत आहे. कारण का आपण चिमूरला जाणार आहोत म्हणून जास्त लांब नाही आहे नागपूरपासून. आता आपण जो हायवे घेतला आहे तो सोलापूर वाया औंसा वाया लातूर नांदेड करत आपण चिमूरला पोचू. सकाळचे 10 वाजलेले आहेत. अरायवल टाइम रात्रीचा 9 दिसतोय चिमूरचा. बघूया, आता तरी हायवे चांगला दिसतोय. पुढे बघूया कसा आहे. पूर्ण सीसी रोड आहेत. हा आहे NH 361 वरून चाललोय आपण. NH 361. काही काही ठिकाणी अशी कामं चालू आहेत, जसं आता आपण समोर दिसतंय आपल्याला कुठलं तरी ब्रिजचं काम चालू आहे. आता इथे डायव्हर्जन दिलेले आहेत. असे किती डायव्हर्जन येतात ते बघूया. वेदर पूर्ण पावसाळी आहे. दाटून ढग आलेले आहेत. मॉन्सून सफारी, खरंच मॉन्सून होणार आहे. सायटिंग कितपत होते ते बघण्यासारखं आहे. आपण छोटा मटक्याला ट्रॅक करायला जरी निघालो असू, आजचीच अशी खबर आहे की छोट्या मटक्याला कदाचित ट्रँक्युलाइज करून पुढील उपचारासाठी त्याला निगराणीमध्ये ठेवणार आहेत ॲनिमल हॉस्पिटलमध्ये. बघूया. आपण काय छोटा मटक्याला ट्रॅक करायचं आहे, तर त्याच्याबरोबर नयनतारा पण आहे. वेगवेगळे टायग्रेस आहेत. पुढे काही इंटरेस्टिंग असेल तर नक्की कव्हर करीन. कुठलं तरी गाव आलेलं आहे. आम्ही लातूर आत्ताच क्रॉस केलेलं आहे. लातूर गेले, आता नांदेड येईल. प्रचंड असं पावसाने आमचं स्वागत केलेलं आहे. खूपच जोरात पाऊस आहे. प्रचंड पाऊस आहे. ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता, तो खरा ठरलेला आहे. खरंच पाऊस आहे. पुढची विजिबिलिटी पण एकदम कमी आहे. एक टोल नाका आलेला आहे. ₹100 टोल आहे. पण बघा मित्रांनो, ह्या टोल नाक्यावर टोल बूथच नाही आहे आणि इथे
टोल बूथच नाही आहे टोल नाक्यावर, पण आपला तो 3000चा पास ॲक्टिव्ह असल्यामुळे आपल्याला 100 रुपयाचा टोल फक्त 15 रुपयात पडलेला आहे. पण रोड एकदम मक्खन आहेत. सगळा पूर्ण हायवे सीसीचा आहे. डांबर बिलकुल नाही आहे, सीसी रोड आहेत पूर्ण. कुठे कुठे असं जरा पाणी साचलेलं आहे. पाऊसच एवढा असल्यामुळे हायवेवर बघा मित्रांनो, जसं जसं नांदेड जवळ येते पावसाचा जोर कमी होत गेलाय. तर प्रचंड पाऊस होता, पूर्ण जोर कमी झालेला आहे पावसाचा. इकडचे नॅशनल हायवेचे टोल नाके आहेत ना, त्याच्यात टोल बूथच नाही आहेत. एकदम वेगळं आहे. टोल बूथच नाही. हे बघा, हा टोल नाका आहे, टोल बूथच नाहीत. पावसाचा जोर ओसरलेला आहे. बघूया विदर्भात काय परिस्थिती आहे ती. असाच पाऊस असेल तर एखादी सफारी करायची आणि लॉंग ड्राईव्हला आलाय असं समजायचं. एक पेट्रोल ब्रेक घेतला, पेट्रोल फिल करून परत आपण निघालेलो आहोत. एवढ्या पावसात हायवेज जेवढे आम्ही बघतोय, हायवेज नाही, हॉटेल्स जेवढे आम्ही बघतोय सगळे बंद आहेत. हॉटेल नाही आहेत. नागपूर 359 किलोमीटर. पूर्ण सीसी रोड म्हणजे सीसी हायवे असल्यामुळे आतापर्यंत तरी पॉटहोल्स किंवा असा काही प्रॉब्लेम आलेला नाहीये. पेट्रोल पंपावर विचारलं की हायवे पूर्णपणे असाच आहे का, तर 1-2 ठिकाणी मध्ये ते बोलले की थोडे ब्रिजेसची कामं चालू आहेत, तिथे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आता पूर्ण हायवे चांगला आहे. नांदेड जवळ आलेलं आहे. काल रात्री तुळजापूरला 8-8:30 वाजता पाऊस लागलाय. आज सकाळी तो तसाच कंटिन्यू पाऊस होता. आणि तुळजापूरवरून आपण निघालेलो आहोत सकाळी 9:30ला. आता 12:30 वाजता आहे. कंटिन्यू पाऊस आहे, कंटिन्यू पाऊस. दुपारचे 12:30 वाजता आहेत. असं वाटतंय की संध्याकाळचे 6 वाजलेत. एवढा अंधार आहे. विजिबिलिटी लो आहे. कंटिन्यू पाऊस आहे. तुम्ही बघू शकता हायवेवरचे लाईट्स ही ऑन आहेत, म्हणजे विजिबिलिटी केवढी लो आहे ती. आणि दुपारचे 12:30 वाजलेले आहेत. येणाऱ्या सगळ्या गाड्यांचे लाईट्स पण ऑन आहेत. विजिबिलिटी लो असल्या कारणाने पार्किंग लाईट्स ऑन ठेवलेली आहेत लोकांनी. पावसाचा जोर परत एकदा वाढलेला आहे. तुफान पाऊस आहे, तुफान पाऊस आहे. मगाशी मी शूट करू शकलो नाही. काय गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. घरापर्यंत पाणी आलेलं आहे.
हायवेवर पण एक दोन ठिकाणी पाणी होतं. पेट्रोल पंपवाल्याने आपल्याला बरोबर सांगितलेलं कुठे कुठे ब्रिजची कामं चालू आहेत. तसंच नांदेड सिटी लेफ्टला आहे आणि एक बघा नांदेडला ब्रिजचं काम चालू आहे. ब्रिजचं काम चालू नाही आहे, ब्रिजचं काम बंद पडलेलं आहे कारण का त्याच्यावर सगळी झाडं पण उगली आहेत. ब्रिजचं काम बंद आहे. ब्रिज कधी होईल काय माहीत. तोपर्यंत आपल्याला असंच इथून जावं लागेल. आत्ताच आपण रोडची एवढी तारीफ करत होतो, पण आता अशी परिस्थिती आहे खड्ड्यावर रस्ते आहेत. रस्त्यात खड्डे नाही आहेत, खड्ड्यावर रस्ते. कुठे कुठे तर रोड राहिलेलाच नाही आहे. मित्रांनो, ऑन द वे टू चिमूर दुपारचे 1:15 वाजलेले आहेत. पूर्ण काळोख झालेला आहे. जबरदस्त पाऊस आहे आणि आपण एका ठिकाणी लंच करायला थांबलो आहोत. दोन्ही साईडला शेती आहे. मस्त आजी तिथे भाकऱ्या बनवत आहेत. खूप प्रचंड पाऊस आहे. हॉटेलचं नाव मी दाखवीनच तुम्हाला. जरा पाऊस जास्त असल्यामुळे हे बघा आलेलं आहे आपलं मटण सुक्का आणि मटण थाली. त्याच्याबरोबर आहे भाकऱ्या ज्वारीच्या. पाऊस बघा मित्रांनो. मित्रांनो, हा आहे तुळजापूर नागपूर हायवे. आपण आता एका ठिकाणी जिथे मगाशी मी तुम्हाला दाखवलं मटन सुक्का, तो हा धाबा आहे. आम्ही सहज थांबलो या धाब्यावर. त्याला विचारून आलो काय मिळेल म्हणून आणि जॅकपॉट लागलं. जॅकपॉट असं फार क्वचित होतं की दोन्ही बाजूला शेती आहे, मध्ये हा धाबा आहे. मस्त चुलीवरची भाकरी, चुलीवरचं मटण आणि मटण एकदम चाबूक होतं. चाबूक. तिथे चुलीवरचं भाकरी बनवतात. आजूबाजूला बघा पूर्ण शेती आहे. पूर्ण शेती आहे. छोटासा असा हा धाबा आहे. आत्ताच 1.5 महिन्यापूर्वी हा धाबा चालू झालेला आहे. मजा आली. मटन सुक्का, मटन मसाला, चाबूक होतं मटन एकदम. इथून वर्धा बरोबर 101 किलोमीटर आहे. यवतमाळ फक्त 15 ते 20 किलोमीटर राहिलेलं आहे. जसं जसं यवतमाळ जवळ येते असं असं त्या जंगलाचं फील यायला लागलेलं आहे.
कॅमल क्रॉसिंगचे साईन बोर्ड्स पण सुरू झालेले आहेत. एवढ्या पावसातनं आल्यावर पूर्ण वेगळंच क्लायमेट दिसतं इथे. मित्रांनो, आपण पोचलोय चिमूरमध्ये आणि हे आहे चिमूरचं प्रसिद्ध बालाजी मंदिर. या बालाजी मंदिरचं हे जे ट्रस्ट आहे, या देवस्थानाचं ट्रस्ट, त्यांचं इथे उत्तम राहण्याची सोय पण आहे. 36 रूम आहेत. AC रूम 1500, नॉन AC रूम 750. आता आपण इथे राहायला आलेलो आहोत. हे मंदिर आहे. आपल्याला यायला लेट झाल्यामुळे मंदिर बंद झालेले आहे. आल्या आल्या सगळ्यात आधी आपण उद्या सकाळची जी आपली सफारी आहे, नीम डेलाचं बुकिंग ऑनलाईन करून टाकलेलं आहे. तुम्हाला एक नवीन अपडेट सांगतो. प्रॉब्लेम असा आहे आता की ताडोबामध्ये कुठलेही गेट असतील तिथे ऑन द स्पॉट बुकिंग बंद करून टाकलेले आहेत. त्यामुळे तुमच्याकडे परमिट पाहिजे, वेल इन ॲडव्हान्स बुकिंग झालं पाहिजे, तरच तुम्हाला सफारी करता येईल. तर असा हा परिसर आहे. पार्किंगसाठी पण उत्तम सोय आहे. व्यवस्थित पार्किंगसाठी जागा येते. आता हा व्हिडिओ मी इथेच बंद करतो. आपण आता डायरेक्टली भेटूया उद्या सकाळी नीम डेला गेटला. चला, गुड नाईट.